नमस्कार, मी तुमचा लाडका युट्यूबर मंदार मधुकर चाळके. तर आता मी चाललोय कृषी प्रदर्शनला बघायला. मी आणि हा बघा हा सोनू, हे दोघं आलेत जाऊन. अमोल आणि हा कॅमेरा पकडला तो. तर आता आपण जाऊया कृषी प्रदर्शन बघायला चिपळूण मध्ये. काय बरोबर आहे तुला? कृषी प्रदर्शनला काय आहे? तर कृषी प्रदर्शनला आता चाललोय मी बकासूरला बघायला. किती दशम? दोहा दशम. कठीण शब्द आहे. कठीण शब्द, जड शब्द. बकासूर. बाबा तू मी नाही काय बोलला तो? पेट्रोल टाकायचं. हा? पेट्रोल टाकायचं. आता आम्ही आलोय अर्ध्या वाटेमध्ये आणि मी बकासूरला फर्स्ट टाइम बघणार आहे असा लाईव्ह. आणि ह्याची मला वाटतं सेकंड टर्म असेल. तुझी सेकंड टर्म आहे? हा गेल्या वर्षी सुद्धा गेला होता कृषी प्रदर्शन बघायला आणि ह्याची सेकंड टर्म आहे बकासूरला बघायला लाईव्ह. आणि माझी फर्स्ट टाइम असेल. तर तुम्हाला या माझ्या ब्लॉगद्वारे तुम्हाला बकासूर दाखवतो. तर तुम्हाला सुद्धा बकासूर कसा वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला जाऊया आपण आता थेट चिपळूणमध्ये. See this guys, ये है क्या आपके गांव में या किधर शहर में? भाई ये तो हमारे खाली चिपळूण में मिलेगा. नदियाँ और पहाड़ देखो भाई, वाशिष्ठी नदी वाशिष्ठी रिवर. आणि ये देखो भाई, अभी अपना सन जा रहा है नीचे. सूर्यास्त होते सूर्यास्त. आणि आता आम्ही आलोय इथे जातोय मंचुरियन खायला परशुरामला कधी आलात तर मंचुरियन खायला नक्की ते भेट द्या. आणि आता पुढे जाऊया आपण डायरेक्ट चिपळूणमध्ये हे खाऊन. तर आता मंचुरियनची ऑर्डर दिली होती तर मंचुरियन आता आलेत. आता मंचुरियन खाऊ आणि थेट जाऊ आता बकासूरला बघायला. बकासूर तर काय 8 वाजेपर्यंत आहे. हा जर बंद झाला असतं तर दुकान मंचुरियन भेटले नसते. तर दोन्ही कामं एकसाथ करू. मंचुरियन खाऊ नंतर बकासूर बघू. हॅशटॅग बकासूर प्रेमी. सवसकडा आता पूर्ण सुकलाय पण पावसाळ्याची मजा येते सवसकड्यावरती. हा भाई, इधर बारिश में बहुत मज़ा आता है. चिपळूण में ऐसा भी मज़ा आता है लेकिन बारिश में तो बहुत मज़ा आता है. दोन ब्लॉगर इन वन फ्रेम. भाई बकासूरला बघायच्या आता एक्साइटमेंट जास्त वाढत चालले. भाई 2 ब्लॉगर कम थे, हम कल भी साथ थे, आज भी साथ है और कल भी रहेंगे यार. आणि आता बकासूरला मला बघायची एक्साइटमेंट. दोघेही मोठे झाले तर दोघे एकामेकाला साथ देऊन 100% भाई 100%. ह्याच्यामध्ये काही बदल नाही. गेलो तर 7 मध्ये वरती, गेलो तर 7 मध्ये वरती आणि सोबत राहू सुद्धा 7 मध्ये वरती. बघू शकता आता मी पोचलोय या कृषी महोत्सव प्रदर्शनामध्ये. आणि आता आतुरता येते बकॅडॉनला बघायची. बकासूरला बघण्याची आतुरता आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. इथला गेट बघा, गेट.
हे इथे सर्व झाडं आहेत. हे बघा काळी मिरीचे झाड, जांभूळ वगैरे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीतून आले. आता हे सर्व बघितलंच, परंतु खरा नजारा आतमध्ये आहे. बकासूरला बघण्याची मजा आहे ती हे सर्व झाडं बिडं बघण्यात नाही मजा. जाऊया आपण बकासूरला बघायला. हे कसं वाटतं तुला बकासूरला बघायला आलास? चांगला वाटतं. फर्स्ट टाइम आहे की किती टाइम आहे? फर्स्ट टाइम आहे. किती आहे तुझी टर्म? किती आहे? आई एम अराइविंग फर्स्ट टाइम भाई बकासूर को देखने आया हूँ. पवनचा लाडका डॉन म्हणजे बाक्या डॉन. सी गाईज मालवर घेतलाय. गर्दी बघू शकता. इथे बघ ना बाकी आता काय सोनू मी जातो आतमध्ये. आणि मी त्याच्या समोर आहे. आणि सर्व बकासूर प्रेम आहे. एकच बैल इथे आहे तू इथे. हो नाद रे नाद. तर आता आपण आहोत मोहिल शेठ सोबत. काहीतरी बोला, 2 शब्द बोला. चिपळूणमध्ये आला चिपळूणमध्ये स्वागत करतो. मोहिल शेठ आणि बकासूर प्रेमी. तर बकासूरला जो बघण्याचं माझं स्वप्न होतं ते आज माननीय आमचे प्रशांत यादव साहेब यांच्या बड्डेचं औचित्य साधून जे हे कृषी प्रदर्शन ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये तो बकासूर आला होता. बकासूर म्हणजे देवांचा देव बकासूर. 12 टाईम म्हणजे 12 वेळा तो. आणि हे बघा फोटो बघा आमचे बाक्याडॉन सोबत. माझा फोटो दाखव जरा. माझा फोटो दाखव. माझा फोटो स्टेजवरती जाऊन बकासूर सोबत फोटो मिळवणं अशक्य होतं, पण आम्ही ते शक्य केलं होतं. काय बोलतो. आणि 12 टाईम बकासूर हिंद केसरी आहे, तर त्याच्यासोबत फोटो मिळवणं म्हणजे एक काय बोलतात त्याला, एक आमचं गोल्डन अचिव्हमेंट बोलतात तसं आहे. एक नंबर. मजा आली. बकासूर तर आलाय, सोबत आपला अर्जुन आलाय. तर बकासूर नंतर कोण मैदान गाजलं तर आपला अर्जुन गाजवला. काय बोलतो मित्रा? तिकडं आहे बकासूर आणि इकडं आलाय हे ना काय बोलतात संकासूर. तिकडं आहे बकासूर आणि इकडं आलाय संकासूर. हा बघा संकासूर. नक्की. काय नाव तुझं? आणि हा आपला सुप्रियामध्ये डीएम वॉटरचं काम सांभाळतो. डीएम वॉटरवाला. भाई बकासूरची गाडी बघा.
बकेडॉन चाललाय. बकेडॉन चाललाय आपल्या परत गावाला. चिपळूणमध्ये त्याला आपण आता बाय बाय करू. आता आपण आलो वाड्यामध्ये. काय वाडा बनवलाय असं वाटतं. मी 2026 मधून डायरेक्ट 1991 मध्ये गेलोय. काय भाई वाडा बनवलाय खतरनाक. हा बघा पलंग बघा. हे बघा, वाडा काय खतरनाक आहे. बंदूक बघा. कोणी काय गडबड केला की डायरेक्ट हा एक नंबर वाडा. ह्याला तर तुम्हाला माहितीच असेल काय बोलतात भाई. पहिल्यातला कंदील एक नंबर वाडा आहे. विहिरीमध्ये पाणी आहे. विहिरीमध्ये पाणी पण आहे. आणि अशा प्रकारे हा वाडा बघा एक नंबर आहे. तुम्हाला वाटत असेल हा फक्त 5 दिवसाचा आहे, पण ह्याच्या मागे लय मेहनत आहे. आणि खरोखरच मी प्रशांत सरांना थँक्यू बोलेन की त्यांच्यामुळे हे सर्व आम्हाला पहिल्या काळातलं असं बघायला भेटलं आहे. आणि बकासूरला मी तर खरोखर थँक्यू बोलेन कारण मला बकासूरला बघायला भेटलं पहिल्यांदा ते पण. तर थँक्स टू प्रशांत यादव सर. एक नंबर 2026 पर्यंत डायरेक्ट 1900च्या दशकात गेलोय. 1990, 93, 95 आमच्या ह्याच्यात गेलो डायरेक्ट 97. एक नंबर. आणि मी हा इथेच ब्लॉग एंड करतो असं जाहीर करतो. आणि ह्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या कारण चिपळूण नगरीमध्ये बकासूर आला होता. तर या ब्लॉगला नक्की प्रेम द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.